जसं तुम्हाला माहितीये मुलांनो, आपलं लास्ट क्लास म्हणजे आपला सिलेबस शिकवून तो जो आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. आणि जेवढं मला हा बेटा बोल. आमच्याकडे कॅमेरा ऑन नाही होत. बरं 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 ठीक आहे. ज्यांचा कॅमेरा ऑन होतोय त्यांनी सगळ्यांनी नक्की कॅमेरा ऑन करा. ठीक आहे. हे चिरखनचे मुलं वगैरे मला माहितीये तुम्ही लॅपटॉपवर आहात. लॅपटॉपचा कॅमेरा तर ऑन होतो, तर कॅमेरा ऑन ठेवा. मी हे म्हणत होते मुलांना, गेल्या क्लासमध्ये आपण बघितलेलं होतं की ध्वनीचं जसं प्रकाशाचं परावर्तन होतं तसं ध्वनीचं पण परावर्तन होतं. बरोबर आहे. आणि आपण एक प्रयोग बघितलेला होता. आज आपण दुसरा प्रयोग बघणार आहोत. थांबा मी माझं स्क्रीन छोटी करते म्हणजे तुम्ही मला दिसाल. मी तुम्हाला सांगितलेलं होतं आजच्या क्लाससाठी तुम्ही प्रयोग वही बरोबर घेऊन बसायचंय. कोणाजवळ प्रयोग वही आहे? प्रयोग वही आता कोणाकडे आहे? ज्यांच्याकडे प्रयोग वही, अच्छा, मुरुमगावच्या मुलीनं कॅमेरा ऑन करा ना. मुरुमगाव मधून कॅमेरा ऑन करा. बर, हा आता मला दिसतंय तुम्ही. प्रयोग वही आहे मुरुमगावच्या मुलींकडे? कॅमेरामध्ये दाखवा प्रयोग वही असेल तर. कारण लास्ट टाइम पण मला आठवते मुरुमगाव मधूनच मुलगी जाऊन प्रयोग वही पळत घेऊन आलेली. मग आपण तो प्रयोग डिस्कस केलेला होता. अच्छा ठीक आहे. पटकन आता 2 मिनिटांमध्ये मी स्क्रीनचे बाकीचे सगळ्या गोष्टी ओपन करते तोपर्यंत, म्हणजे तुम्हाला दाखवायला. तोपर्यंत तुमच्या वर्गात जर प्रयोग वही असेल पटकन जाऊन प्रयोग वही घेऊन या. जिथे कुठे असेल आसपास प्रयोग वही तुमची ठेवलेली घेऊन या. कारण आज आपण प्रयोग करणार आहे तर प्रयोग वही तर पाहिजेच. पटकन पटकन जाऊन घेऊन या. जा. चला मी वेट करते. प्रयोग वही घेऊन या. मॅडम जमा झाल्या. हा काय काय कळतच नाहीये काय म्हणताय बेटा तुम्ही. केलेले आहे. एक एक जण बोला कोणीतरी, स्पष्ट बोला. 3-4 लोक बोला कसं कळणार मला. जमा केलेला आहे. प्रयोग वह्या जमा केलेल्या आहेत. ज्यांच्या जवळ आहेत कमीत कमी त्यांनी तरी घेऊन बसा प्रयोग वही. कारण मग बिना प्रयोग वहीचं मी काय प्रयोग सांगते कसं कळणार तुम्हाला. बर मुलांनो, गेल्या क्लासमध्ये की नाही आपण बघितलेलं कसं I=R, आपाती कोण आणि परावर्तित कोण कसे सेम टू सेम येतात. ते ध्वनीच्या बाबतीमध्ये पण ते कसं खरं ठरते ते आपण गेल्या क्लासमध्ये बघितलेलं होतं. सिद्ध करून दाखवलेलं होतं की ध्वनी पण प्रकाशाचं परावर्तन जसं होतं ध्वनीचं पण परावर्तन तसंच होतं. बरोबर आहे. तो प्रयोग आपण बघितलेला होता. अच्छा, चिरखनच्या ज्या गर्ल्स जॉईन झालेल्या आहेत, गर्ल्स आपल्याला लॅपटॉप जे आहे ते बॅकग्राऊंड चेंज करून काय काय एक्सप्लोर करायचे ते खेळण्यासाठी अजिबात नाहीये बेटा. तुम्ही नंतर फ्री टाइम मध्ये ते करू शकता. आता क्लास चालू असताना अजिबात नाही. ठीक आहे. चला सगळ्यांनी आता लक्ष देऊन बघायचंय. तर मुलांनो, आज की रे आपण काय करणार आहे, ध्वनीचा जो आहे ना वेग कसं काढायचं ते आपण शिकलेलो होतो ना. तर आपण ध्वनीचाच वेग काढतानाच जी गोष्ट वापरलेली होती ना तीच गोष्ट वापरून ना आता एक पल्स म्हणून, पल्स म्हणजेच तरंग, त्या तरंगच्या आपण वेग असं काढणार आहे. ठीक आहे. तर आधी समजून घ्या की हे काय आहे, मग मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते. बघा, तर माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. ही एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती ना हे सगळं दाखवलेलं आहे. तर आधी आपण ना व्हिडिओ बघूयात. इंग्लिश मध्ये असेल व्हिडिओ, काही हरकत नाहीये, मी तुम्हाला एक्सप्लेन करते मराठीमध्ये. ठीक आहे.
Velocity of a pulse propagated through a slinky. हे बघा, हे जे आहे ना ह्याला स्लिंकी म्हणतात. हे वायर गोल 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 गुंडाळून बनवलंय, ह्याला इंग्लिशमध्ये स्लिंकी म्हणतात. आता इथे बघा काय करतोय, ही आपण लेहेर बनवली. लेहेरलाच इंग्लिशमध्ये पल्स म्हणतात. हे बघा इथे जे नाव दिले ना PULSE, ती पल्स जी एका ठिकाणी वरून दुसऱ्या ठिकाणी जाते, जसं आपली ध्वनीची तरंग जाते तसं. एक मिनिट, सगळ्यांनी माईक बंद करा, माझाच आवाज मला डबल डबल ऐकायला येतोय. हा, तर मग ही जी ध्वनीची तरंग जाते तशीच ही पण तरंग चालली. तर ह्याच तरंगाची वेलॉसिटी इंग्लिशमध्ये, म्हणजे मराठीत आपल्याला त्याचा वेग काढायचा. तर आता बघा काय चाललंय, दिसलं आधी की नाही? ती गेली, पुढे घालवली ती तरंग आदळून परत माघारी आली. बघा, नीट बघा ह्याच्याकडे. ती बघा गेली, आदळली, परत माघारी आली. तर मग हाच आपण तिचा आता वेग काढणार आहोत. तर हिला म्हणतात स्लिंकी, आणि त्या स्लिंकीवर जे आता आपण तरंग बनवणार आहे तिचा आज आपण वेग काढणार. हे स्लिंकी अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अवेलेबल असू शकतात. हे स्लिंकी ऍक्च्युली म्हणायला गेलं ना, तुम्ही ते आपल्या मेळा लागतो बघा, मेळ्याला काय म्हणतात मराठीत, जिथे जत्रा भरते, जत्रा जिथे भरते बघा, तिथे देवीची वगैरे जत्रा भरते, अशा ठिकाणी तर बघा त्या बांगड्या मिळतात अशा गोल 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 गोल. एकच बांगडी असते पण त्याच्यात असं गोल गोल बेटोळा घातलेला असतं. ही स्लिंकी पण तसंच आहे. ठीक आहे, आता बघा, तर काय करायचं आपल्याला, काय काढायचं, तिचा वेग काढायचा आहे. तर वेगाचं सूत्र काय आहे, अंतर भागिले काळ, बरोबर आहे. आणि हे आपण बघितलेलं ऑलरेडी ध्वनीच्या बाबतीमध्ये, की ध्वनीचं जे अंतर कापलेलं असतं ते खरं त्याची ती तरंगची लांबी म्हणजेच ते अंतर असतं, आणि तो तरंगचा काळ म्हणजेच काय असतं आपलं इथे वेळ असतो. तर आता नीट बघा आपण काय करणार आहोत. तर ही स्लिंकी घेतली, पट्टी पण घेतली, बरोबर, आणि ही घड्याळ घेतलं. काळ मोजण्यासाठी घड्याळ घेतलेलं आहे आणि अंतर मोजण्यासाठी पट्टी घेतलेली. आता बघा काय करायचं प्रोसिजर. तर आता ही स्लिंकीला आपण इथे अडकवलं, एका ठिकाणी अडकवलं, आणि पट्टी घेतलेली आपण. बघा, पट्टीला आपण लांबी मोजण्यासाठी पट्टीच्या इथे घेतलं. तर हिला बघा काय, नीट बघा काय करतात ते, दिसते तुम्हाला? हे असं तरंग बनवायचे आणि तिची गती काढणार आहोत, तिचा वेग काढणार आहोत आपण, पण मोजावे लागतील आपल्याला. बघा, Note the distance traveled point and is stopped when it reaches a specified end. A timer is started at a particular point and is stopped when it reaches a specified distance. Note the distance traveled and the corresponding time taken. To obtain the longitudinal waves, compress the free end of the slinky periodically. Watch the movement of the wave from the free. दिसते हिला आता वर खाली न करता नुसतं आडवं मागे पुढे केलं ना, जसं स्प्रिंगला आपण करतो. तर ही आपली कुठली आहे, अणुतरंग. माहितीये ना तुम्हाला, अवतरंग अणुतरंग दोन प्रकारचे तरंग आपण शिकलेलो होतो. खालीवर जात असेल तर अवतरंग, आणि मागे पुढे जात असेल जसं ध्वनी आहे. ध्वनी काय आहे आपला, ध्वनी अणुतरंग आहे ना. तर मागे पुढे जात असेल तर ही अणुतरंगाची कसं काढायचं ते दाखवलं. End of the slinky to its fixed end. The movement of the wave is associated with the formation of compressions and elongations. Using a timer, note the time taken for a wave propagated at a particular distance. Calculate. ती जाऊन परत ती जसं जायला सुरुवात केली त्यावेळी आपण घड्याळ टाइम नोट करायला सुरुवात केली, आणि जाऊन ती माघारी, जशी माघारी पोहोचली आपल्यापर्यंत, परत लगेच घड्याळाला आपण स्टॉप करणार आहे. ते आपण स्टॉप वॉच वापरणार टाइम नोट करण्यासाठी. The velocity of the wave using the relation wave velocity is equal to the distance traveled by the pulse divided by time taken.
ठीक आहे. आता करून बघूयात. आता ह्यांचीच अजून एक वेबसाईट आहे, थांबा करून बघूयात ह्याला. म्हणजे अजून एक लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करून दाखवते. हे मी तुम्ही आधी बघून घ्या, थोडंफार जेवढं समजतंय समजून घ्या. हे सगळं मी तुम्हाला करून दाखवून एक्सप्लेन करणार आहे परत एकदा, सो काळजी नका करू. ठीक आहे. अवतरंग आणि अणुतरंग जे असतात मुलांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला आठवते की ज्यावेळी हवेचे कण जवळजवळ येतात त्याला काय म्हणतात? संपीडन आणि विरलन. बरोबर आहे. ते संपीडन विरलन, मग ते जवळजवळ करून त्यांनी ते संपीडन जाऊन आदळून परत माघारी यायला किती वेळ लागला? तो वेळ जो आहे तो नोट केलेला आहे इथे. अच्छा, मला आता मुलांना दिसतंय की काही कॅमेराज ऑफ आहेत आणि ज्यांचे कॅमेरा चालू आहेत तिथे काही जणांची खूप चुळबुळ चालू आहे. आपसामध्ये जरा काय काय बडबड चालू आहे, स्माइल देतात आहेत. लक्ष देऊन बघा मुलांना काय चाललंय प्लीज. चुळबुळ नका करू, लक्ष द्या इकडे. बघा, तर आता ह्याला की ना इंग्लिशमध्ये मुलांना सिम्युलेटर म्हणतात. सिम्युलेटर म्हणजे काय? जो प्रयोग आपण प्रयोगशाळेमध्ये करणार ना, तो इथे ऑनलाईन करून बघतो आपण स्वतःच्या हातांनी. जसं आता बघा इथे तुम्हाला मजा वाटेल की अरे असं पण असतं. इथे दिसतंय ट्रान्सवर्स. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे अवतरंग. आता ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे आपली अणुतरंग. आता मी इथे ध्वनीची मग कोणती घेतली? ध्वनी आपला अणुतरंग आहे, मग अणुतरंग लॉन्जिट्युडिनल वेव्ह घेतली. ठीक आहे. आता इथे आपली दिली स्लिंकीची लेंथ 5 मीटर. ही जी आपली स्लिंकी आहे, ही स्प्रिंग, मोठी स्प्रिंग म्हणू शकतो आपण हिला. तर ही किती आहे? 5 मीटर आहे. तर बघा हिची लांबी आपण वाढवू पण शकतो. तर सध्या आपण 5 वरती ठेवूया. 5 घेऊ शकतो. हे बघा 7, 6, 7, 8, 9, 10. तर आधी आपण सगळ्यात आधी 5 वर ठेवूया. ठीक आहे. आणि इथे स्पीड पण हिचा जो आहे तो कमी जास्त करू शकतो. आता स्पीड पण आपण एकावरच ठेवूया. आता बघा, हे जसं आपण इथे स्टार्ट बटन दाबणार नाही, बघा इथे घड्याळ बघा. इथे आता आपल्याकडे अंतर पण आहे. अंतर किती आहे? 5 मीटर. आणि त्या 5 मीटर मधून आता हे जे आपण संपीडन निर्माण करणार आहे त्याला जायला किती वेळ लागणार आहे तो काढणार आहे. आणि मग त्याच्यावरून मग आपल्याला गती काढता येईल. चला बघा, आता स्टार्ट करूया आपण. दिसतंय? चाललं पुढे पुढे पुढे. परत जाऊन आता माघारी आलं. जसं इथे माघारी येईल, स्टॉप. किती झाला टाइम? टायमिंग बघितलेला होता तुम्ही मुलांनो? चला आता तुम्ही मला हेल्प करा. परत एकदा आपण ट्राय करूयात. ठीक आहे. स्टार्ट. माघारी यायला स्टॉप. ठीक आहे. अच्छा, आता इथे बघा, दिसतंय तुम्हाला? इथे पण स्टार्ट दाबायचं आणि इथलं पण स्टार्ट केल्यावर दोघांचा टायमिंग एकसाथ येईल. कळतंय? चला आता आपण नोट करू, आता किमती नोट करू ह्याची. अच्छा, तर इथे डायरेक्टली स्टार्ट दाबल्यावर 0 पासून ते सुरुवात होते. ठीक आहे. मी आधी बघितलं करून की कसं दाखवतंय. तर चला आता पटकन मला ह्याच्यावर दोघांवरती ना क्लिक करावं लागेल. आधी ह्याला परत एकदा जाऊ द्यात, माघारी येऊ देत. परत मग इथे टायमिंग वरती आपण सुरुवात करूयात. कळते मुलांना? मी स्टॉप नाही केलं तर हे जातच राहतंय. तर आता आपण एका जागेला आल्यावर घड्याळ चालू करू सुरुवातीपासून. बघा, हाताच्या जवळ आलं की स्टार्ट. बघा 10 सेकंड. इकडे आल्यावर 10 सेकंड झालेले दिसते तुम्हाला हे? चला हे नोट करूया. तर आपण थांबा, मी आता ह्याच्या किमती जे आहेत ते आपण नोट करून ठेवूयात. पूर्ण स्क्रीन शेअर करते परत एकदा, थांबा तुमच्या बरोबर.
हे मी स्क्रीनच शेअर केली नव्हती. आता तुम्हाला माझी स्क्रीन दिसत होती का मुलांनो? नाही मॅडम. अरे मग मला तसं सांगा ना. बरं ठीक आहे, चालेल. तर मग आता पूर्ण स्क्रीन शेअर करते. बघा आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना ते खूप मजेशीर आहे. आता जे आपण व्हिडिओ मध्ये बघितलं ना ते आता ऑनलाईन करून बघणार आहे. नुसती बटन दाबून आपलं ऑटोमॅटिकली होऊन जाईल ते. त्याला सिम्युलेटर म्हणतात. बघा हे दिसतंय तुम्हाला? आता स्क्रीन दिसत असेल माझी? हो मॅडम. हा हे बघा आता इथे आपण काय सिलेक्ट केलं? लॉन्जिट्युडिनल. लॉन्जिट्युडिनल म्हणजेच आपली ध्वनीची जी तरंग आहे. आपली ध्वनीची तरंग कोणती आहे मुलांनो? अणुतरंग आहे की अवतरंग आहे ध्वनी? सांगा बरं. तर काय करताय रे तुम्ही? आपलं पुस्तक उघडा जरा. पुस्तक ओपन करा. चला मी दाखवते तुम्हाला. हे दिसते? ध्वनीचा अभ्यास हा धडा आपण केलेला होता. तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनी तरंग असतात हे आपण बघितलेलं होतं. तर आपला ध्वनी जो आहे तो अणुतरंग आहे की अवतरंग आहे? दिसतंय हे अणुतरंग पहिल्याच ह्याच्यात पॅरेग्राफ मध्ये दिसतंय. आणि अवतरंग. तर म्हणून आता आपल्याला अणुतरंग म्हणजे काय? ही अशी जाते, मागे पुढे जाते. आणि अवतरंग काय होती? ही पाण्याच्या लाटेसारखी जी जाते. दोन्ही करून बघणार आहोत आपण आता. तर ही बघा, ही वरची जी आहे ती ही अणुतरंग आहे आणि ही खालची जी आहे ही वर खाली जाणारी ती काय आहे? अवतरंग आहे. तर दोन्ही तरंगांसाठी आपण काय काढणार आहोत? वेग काढणार आहोत. आणि वेगाचं सूत्र आपण त्या दिवशी ऑलरेडी बघितलेलं होतं. हा धडा शिकलेलो होतो त्यावेळी. काय होतं? हे बघा, वेगाचं सूत्र हे अंतर भागिले काळ हे वापरून आपण हे सूत्र काढलेलं होतं ऑलरेडी. लॅम्बडा अपॉन टी, तरंग लांबी भागिले तरंग काळ. हेच सूत्र आपण वापरून वेग काढणार आहोत. पण त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे तरंगाची लांबी आणि तरंगला जाऊन माघारी येण्यासाठी किती वेळ लागला, किती काळ लागला ते पाहिजे. मग हेच आपण आता जे हे वापरणार आहे ना, बघा तेच मी सांगत होती. तर आता आपण अणुतरंगचं काढूया. लॉन्जिट्युडनल वेव्ह इथे दिसते तुम्हाला. स्लिंकी लेंथ म्हणजे ही जी आपली स्प्रिंग आहे, मोठीवाली स्प्रिंग, ह्याची लांबी किती सिलेक्ट केली आपण मुलांनो? 5 मीटर सिलेक्ट केली आहे. 5 मीटर सिलेक्ट केली आहे. हो नाही दिसतंय तुम्हाला माझी स्क्रीन? मुलांनो मला तुम्ही दिसत नाहीये, मी वेगळ्या स्क्रीनवर आहे. हा तेच, तुम्ही अनम्यूट करून माझ्याशी बोलत राहा. तर इथे 5 मीटर आपण सिलेक्ट केलं. तर बघा 5 मीटर सिलेक्ट केलं आणि इथे आपण ना स्पीड कमी जास्त करू शकतो. आता बघा मी एकावर स्पीड ठेवलं, स्टार्ट केलं, बघा एकदम हळू चालली आहे. स्टॉप केला आता मी हिला. आता ह्याचा स्पीड थोडासा मी वाढवला, 2 केला पल्स स्पीड. आता बघा थोडी फास्ट गेली, माघारी लवकर आली. कळते? हे मस्त आहे की नाही बघा. तर आता आपण काय करणार आहोत मुलांनो? नीट बघा आता काय करायचंय. इथे ह्याचं चालू हे इथली एक सेटिंग करून घेऊया. सध्या आपण 5च ठेवूया आणि स्पीड पण कमी ठेवूया, म्हणजे आपल्याला दिसेल की ती पुढे कधी चालली आणि माघारी कधी चालली. आता बघा इथे मी स्टार्ट केलं. आता आपल्याला माहितीये की ही लांबी जी आहे 5 मीटर आहे, म्हणजे ही 5 मीटर पुढे गेली आणि परत 5 मीटर माघारी आली. कळते? 5 मीटर अशी पुढे गेली, 5 मीटर माघारी आली. टोटल अंतर किती कापलं मग जाऊन माघारी येण्यासाठीच? टोटल अंतर किती कापलं मुलांना जाऊन माघारी येण्यासाठीच? 5 मीटर गेली आणि 5 मीटर माघारी आली. टोटल किती झालं? हा मग आता तेच 10 मीटर तिला जाऊन माघारी येण्यासाठी किती वेळ लागणार आहे? त्याच्यासाठी बघा इथे आपल्याला मस्तपैकी स्टॉप वॉच पण दिली. हे आता बघा, ही स्टार्ट दाबलं, टायमिंग चालू झाला, इथे स्टॉप दाबलं, बघा टायमिंग थांबला. छान आहे की नाही? आता बघा ही जायला सुरुवात होईल, मी स्टार्ट करते. स्टार्ट.
जाऊन महागारी जसं हाताच्या जवळ एकदम येऊन टच करेल. स्टॉप. किती आलं टायमिंग? 9 सेकंड्स है ना. 9.477 मिली सेकंड नको घ्यायला, आपण नुसतं 9 सेकंड्स घेऊया. तर बघा तरंगाची आता लांबी किती झाली आपली? लांबी किती झाली मुलांनो? ना, तर म्हणजे आपली तरंग आपलं अंतर किती कापलं? 10 मीटर. आणि वेळ किती लागला आपल्याला? 9 सेकंड्स. बरोबर आहे. तर आता ह्याचं सेम आपण ना तक्ता बनवू मुलांनो आणि मग सरासरी काढू अशाची. कारण आपण एकच नुसती हे नाही घेणार आहे. ठीक आहे. तर इथे येणार आपलं इथे अंतर आपण घेतोय मीटर मध्ये. इथे घेतोय काळ घेऊयात किंवा वेळ म्हणूयात, वेळच म्हणूयात. ते घेणार आहे सेकंड्स मध्ये. तर पहिले रीडिंग आपण घेतलं, पहिलं निरीक्षण आपण घेतलं की 10 मीटर साठी किती सेकंड्स लागलेले? 9 सेकंड्स. ठीक आहे. आता दुसरं घेऊयात बघा. आता दुसरं पण घेण्यासाठी आता वेग आपण तेवढाच ठेवलाय की नाही. मी आता काय करते बघा, हिला स्टॉप केलं मुलांनो. वेग तेवढाच ठेवलाय कारण आपल्याला वेगच काढायचंय, तर तो चेंज करून नाही चालणार. तर आपण इथे आता मी काय केलं, दिसते हे स्लिंकीचं जे आहे ते 8 मीटर केलं. किती मीटर केलं मुलांनो? लांब केली अजून हिला आपण 8 मीटर केली. आता हे 8 मीटर जाणार आणि माघारी येणार. बरोबर आहे. चला आता हिला आपण स्टार्ट करूयात. मग मी नंतर हे जाऊन माघारी आल्यावर इथलं टायमिंग आपण तिचं चालू करूया. बघा आता अंतर वाढवल्यावर जाऊन यायला टायमिंग पण जास्त लागेल. स्टार्ट. ठीक आहे. तिला जाऊन माघारी येऊ देत. स्टॉप. किती झालं? 16 सेकंड. हा. तर अंतर किती होतं? अंतर पण 16 होतं. अंतर पण 16 मीटर होतं आणि टाइम पण 16 सेकंड लागला. बरोबर. आता आपण अजून एक बघूयात. आता पण स्पीड तेवढीच ठेवूया. अंतर मी आता थोडस ना आता 10 घेऊया मुलांना. फक्त मग आपण ना काय मोजायचंय, इथून इथपर्यंत जाईपर्यंतच मोजूयात, जास्त नको. ठीक आहे. 10 मीटर जाऊन माघारी येईपर्यंत नको मोजूयात, फक्त जाईपर्यंतच मोजूयात. कारण मग ते जाऊन येईपर्यंत खूप वेळ लागेल आपल्याला. चला पटकन इथे स्टार्ट करते मी आणि इथे पण स्टार्ट करते. किती लागला? 10 मीटर साठी बघा 9 सेकंड्स. दिसते तुम्हाला? मगाशी आपण जाऊन यायला बघितलं त्यावेळी पण बघा 10 घेतलेलं आणि आता नुसतं जाण्यासाठी 10 घेतलं, तर आता पण बघा सेमच आलं उत्तर. मग आता आपण काय करायचं, आता ह्या प्रत्येकाचं काय काढायचं, इथे वेग काढूयात. वेग काढू मीटर प्रति सेकंड्स मध्ये. तर आता अंतर भागिले पहिला वेग काय येणार? 10 भागिले 9. बरोबर आहे. अंतर भागिले काय ना, मग 10 भागिले 9. इथे येणार 16 भागिले 16 आणि इथे येणार 10 भागिले 9. चला मला उत्तर सांगा किती आली उत्तर. इथे 16 भागिले 16, इथे तर 1 मीटर प्रति सेकंड झालं. मग 10 भागिले 9 किती आलं मुलांनो? 10 ला 9 ने भागा. 9 एके 9. 1 उरला. मग इथे पॉइंट टाकणार. वरतून घेतला 0. परत 9 एके 9. तर असंच बघा एक एक विकच सुरत जाईल आणि येत जाईल. तर आपण उत्तर इथे घेऊया 1.1 मीटर पर सेकंड. 1.1 मीटर प्रति सेकंड. म्हणजे इथे आपण जो बघा इथे दिलेलं पण होतं, काय लिहिलेलं होतं? पल्स स्पीड 1. म्हणजे आपलं उत्तर 1 यायला पाहिजे होतं. आलं उत्तर बरोबर 1. ह्यांची बघा सरासरी काढा ह्या तिघांची. गणितात सरासरी कसं काढतात माहितीये ना तुम्हाला?
सरासरी काढताना 3 गोष्टींची बेरीज केली की तिघांनीच भागायचं. मग हे बघा 3.2 भागिले 3, मग 3 एके 3, 3 शून्य 0, परत 3 संग 18. तर सॉरी 0 नंतर आलं, यांचा सरासरी वेग आला बरोबर. सरासरी वेग आपला 1 यायला पाहिजे होता, तर आला की नाही आपला. ते आता हे एक्झॅक्टली नाही येणार, कारण आपण प्रयोग करताना बरोबर अचूक उत्तर नसते, आसपास उत्तराच्या आसपासचं उत्तर यायला पाहिजे, म्हणजे किंमत यायला पाहिजे. आलं की नाही मग 1 आलं. आलं मुलांनो, कळलं आपण काय केलंय ते. आपण 2-3 वेळा निरीक्षण केलं, मग त्या निरीक्षणावरून सरासरी काढली. आता सेम टू सेम आता असंच आपण कशासाठी करायचंय, आपल्या अवतरंगसाठी करूया. आता सध्या तर मग मी ह्याला मोजवते. आता अवतरंगचं करताना मुलांना तुम्ही मला मदत करायची. चला, अवतरंगसाठी पण सेम तसाच आपण तक्ता बनवूया. बघा, तर इथे आपण निरीक्षण घेणार आहोत त्याचा अनुक्रमाणिका क्रमांक. परत इथे काय घेणार आहे, अंतर मीटर मध्ये, वेळ सेकंड्स मध्ये, आणि वेग मीटर प्रति सेकंड. ठीक आहे. चला, आता मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही मला उत्तर द्यायचे. तर आता ही बघा, कधीपासून ह्याला स्टार्ट वरती दाबून ठेवल्यामुळे ती चालूच आहे. मी आता हिला स्टॉप केलं. आता आपण घेऊया अवतरंग. अवतरंग म्हणजेच ट्रान्सवर्स वेव्ह घेतली मी. स्पीड कितीवर ठेवू सांगा तुम्ही. सॉरी, आपली ही लांबी किती घेऊ, 10 घेऊ, 5 घेऊ, किती घेऊ सांगा. चल, आज ह्याच्यात आपण जास्त घेऊयात. 5 पासून सुरू करू. 5, 6, 7, 8, 9, 10 एवढं सगळ्या लांबी घेऊ आपण. ठीक आहे. आणि आता इथे ना पल्सचा स्पीड जो आहे तो आपण किती ठेवूयात, 3 वर ठेवूयात. 3 आपल्याला मिळतोय का बघू. मग दिसते आता 3, म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे, भागाकार करून वेग आपला 3 मीटर प्रति सेकंड यायला पाहिजे. तर बघा, आता ह्याला 5 मीटर ठेवलंय मी. नुसतं इथून जाईपर्यंत आपण त्याला पटकन हे करू, त्याचं टायमिंग मोजूया. अरे खूप फास्ट होतं, मला क्लिकच नाही करता आलं. बरं चला, हा आता मी केलं क्लिक, पण स्टॉप नाही केलं मी, बिकॉज इट इज व्हेरी फास्ट. थांबा, स्टार्ट स्टॉप, कळलं. स्टार्ट स्टॉप. किती लागला वेळ मुलांना बघा, दिसतंय. आता मी मिली सेकंड्स पण नोट करते. 1.41 ना. बघूया आपण कसं त्याचं कॅल्क्युलेशन नंतर करायचंय. आणि अंतर किती घेतलेलं आपण आता, 5 मीटर. हे पहिलं ऑब्झर्वेशन. चला, आता दुसरं घेऊयात. आता आपण किती घेऊया अंतर, आता अंतर घेऊयात आपण 6 घेऊयात. ठीक आहे. आता अंतर 6 घेतलं, ही थोडीशी स्लिंकी वाढली. चला, आता ह्याला आपण स्टार्ट करूया. स्टार्ट स्टॉप. किती झालं, 1.8. 6 मीटर साठी 1.8. आता किती घेऊया आपण, किती घेऊया पुढचं मुलांनो. 6 नंतर किती येतं, 7. हा, मग आता ह्याला बघा 7 मीटर वर घेतलं. अजून बघा लांबली ती. वेग तेवढाच ठेवायचा आहे, कारण वेग आपल्याला जे आहे ते सेम यायला पाहिजे. नाहीतर वेगच कॅल्क्युलेट करतोय तो चुकीचा येईल, असं नको व्हायला. कारण मग मुलांना वेग सेम ठेवला तेव्हाच आपल्याला इथे ह्या तक्त्यामधल्या सगळ्या किमती ज्या आहेत त्या समान मिळतील. बघा, आता आपण काय करू, याला स्टार्ट केलं. स्टार्ट स्टॉप. 1.85. थांबा, हे जरा कमी वाटतं मला, मी कदाचित लवकर थांबवलं. परत एकदा करूयात आपण.
स्टार्ट, स्टॉप. परत एकदा बघते, मला तरी पण डाऊटच होते. आता डायरेक्ट 2.54 झालं. स्टार्ट, स्टॉप. येस, 2.39. 7 मीटर साठी आपल्याला किती भेटलं? 2.39. आता पुढे 7 नंतर किती? 8. ठीक आहे, 7 नंतर हे 8 वर घेतलं, ते स्टार्ट केलं, स्टार्ट, स्टॉप. किती आता आलं? 2.65. 8 मीटर साठी किती आलं? 2.65. तर लास्ट रीडिंग 5च घेऊया, बस झालं. दहाच घेऊया डायरेक्ट. चला, स्टार्ट, स्टॉप. बघा 3.10. परत एकदा ट्राय करूया. स्टार्ट, स्टॉप. येस, 3.25 घेऊया. 10 मीटर साठी 3.25. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला? वेग काढण्यासाठी ह्या सगळ्यांचं काय होणार आहे? अंतर भागिले वेळ करून भागाकार. म्हणजे इथे येणार 5 भागिले 1.4141. इथे 6/1.8, 7/2.39, 2.6. एक मिनिट, 8/2.65 आणि इथे 10/3.25. आता मुलांना हे ना पॉइंटने करत बसल्यावर आपला खूप वेळ जाणार. मग आपण काय करूयात, कमीत कमी पॉइंट नंतर एकच अंक ठेवूयात. थांबा. तर आपण ना जिथे बघा हे 4 नंतर एकच आहे, ह्याला काढून टाकू. आता इथे बघा हे 3 नंतर 3 9 आहे, तर हे दोन्ही काढून 3 9च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? डायरेक्ट 4 लिहू शकतो. बघा, माहितीये ना तुम्हाला, दशांश रूपानंतर ना जर आपल्याला Sulakshana, हा मॅम, I think students are not listening you. Engage them in your class because one of the child in Shada school is showing you note, 20 rupees or 200 ka note. Okay. ऍक्च्युली आय एम ऑन डिफरंट स्क्रीन मॅम. एक सेकंड. So up you share the tab. You share the tab, and then you interact. So now since they joined from laptop, I want that after every 10 minutes you just ask them question. Earlier they were on screen, you know. We were not able to engage them, but now we can engage them. So one-sided teaching will not work now because they are not doing anything. मुलांनो, कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी. कॅमेरा का ऑफ केला तुम्ही सगळ्यांनी? सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. हा, आता ना मुलांनो, मला तुम्ही मगाशी दिसत नव्हता. आता तुम्ही काय करताय ते मला दिसणार आहे. आणि आता जसं प्रेमा मॅम म्हणाल्या, शहाडामधून कोणीतरी एक मुलगा पैशाची नोट दाखवतोय. आता मी काय बोलू याच्यावरती? सगळ्यांचे कॅमेरा आता ऑन पाहिजेत. मी जे स्क्रीनवर करते ते पण मला दिसते आणि आता तुम्ही पण मला दिसताय. सो अनम्यूट करा, उत्तरं द्या आणि सिन्सिअरली क्लास अटेंड करा. ठीक आहे, तर आता आपण काय करत होतो की ह्या पॉइंट नंतरच्या ज्या 2 किमती आहेत ना, 2-2 पॉइंट न घेता आपण मग हे बघा, हे एक 5 किंवा 5 पेक्षा जास्त नंबर असेल तर तुम्हाला माहितीये ना
त्याला काढून टाकून त्याच्या मागचा नंबर जो आहे त्याची आपण किंमत काय करतो, 1 ने वाढवतो. ठीक आहे, तर आता इथे 2.65 होतं, तर मी डायरेक्ट आता इथे 2. काय लिहिते, 7 घेते. 6.5 काढून टाकलं आपण. 5 होतं म्हणून मागचा जो 6 होता त्याची किंमत 7 केली आणि दोघांना पण काढून टाकलं. इथे पण बघा आता 3.25 आहे, तर काय लिहू शकतो आता सांगा बरं. इथे 5 नकोय आपल्याला, 5 काढून टाकायचंय. मग 2 चा काय चेंज होईल का? 5 किंवा 5 पेक्षा जास्त नंबर असल्यामुळे मागची किंमत जी आहे ती 1 ने वाढणार, तर मग इथे आलं 3.3. ठीक आहे, तर बघा आता इथे अंतर भागिले वेळ प्रत्येकाचं कडून मग आता आपल्याला काय करायचंय, भागाकार करून उत्तर काढायचंय. आणि आपली ही सगळीच्या सगळी उत्तरं आसपासच्या किमती, जवळजवळच्या किमती यायला पाहिजेत, सरासरी सेम टू सेम यायला पाहिजे. हे प्रयोगशाळेमध्ये खूप वेळा प्रयोग करून का पडताळले जातात मुलांनो? अचूक किंमत मिळण्यासाठी. हे गणितामध्ये पण तुम्ही शिकलेले आहात. सरासरी वारंवार करून करून काढली की आपल्याला अचूक किंमत मिळते. आता 5 ला 1.4 ने भागल्यावर काय उत्तर येईल सांगा बरं मला. 5 ला तुम्ही इकडे सपोज मी करते, 5 ला 1.4 ने भागताय. मग बघा 5 भागिले 1.4 आहे, तर आपण काय करू शकतो, खालचा पॉइंट काढून काय करू शकतो, त्याला 50 लिहू शकतो. वरती 1 शून्य टाकून खाली 14 लिहू शकतो. तर बेसिकली म्हणजे याला 50 ला 14 ने भागायचंय. 14चा पाढा इथंच असेल तुम्हाला. चला सांगा मला लवकर किती आलं उत्तर. 50 ला 14 ने भागा आणि उत्तर सांगा मला. सेम टू सेम इथे सगळीकडे मग कसं होणार, चला इथेच लिहून टाकते. 50 भागिले 14, इथे होणार 60 भागिले 18, इथे होणार 70 भागिले 24, इथे होणार 80 भागिले 27 आणि इथे होणार 100 भागिले 33. चला आता मला उत्तर सांगा यांची. भागाकार करून प्रत्येक जणाने एक जणाने उत्तर सांगा. बघू बर कोणत्या शाळेचे विद्यार्थी स्मार्ट आहेत, कोण उत्तर आधी देते. लेट्स सी. चला चला लवकर सांगा एक उत्तर. अनम्यूट करा तुमचा माईक चालू करा आणि मला उत्तर द्या. किती आलं उत्तर? 15 भागिले 14चं उत्तर किती आलं मुलांनो? मुरुमगाव मधून ज्या गर्ल्स आहेत तुम्ही करता ना कॅल्क्युलेशन, ज्यांचं झालं त्यांनी डायरेक्ट अनम्यूट माईक ओपन करा आणि उत्तर सांगा. 50 भागिले 14चं उत्तर किती आलं? आपल्याकडे 5-6 मिनिटच आहेत क्लास संपवण्यासाठी मुलांनो. चला लवकर सांगा मला. 50 भागिले, आता तुम्ही 9वीचे विद्यार्थी, तुम्हाला हा 4थीचा भागाकार येत नाहीये का? 3रीला होतं मला वाटतंय, 3री-4थीचा भागाकार आहे. लवकर सांगा. तीन 3.5 फर्स्ट वाला. पहिल्याचं उत्तर 3.5 आलं. व्हेरी गुड. चला आता पुढचं सांगा मला. 3.5. हो कळलं मला. पुढचं सांगा आता. पहिल्याचं लिहिलं मी 3.5. दुसरं आहे 60 भागिले 18, त्याचं उत्तर किती आलं? अच्छा आपण एक काम करूया. आता 4च किमती उरलेत आणि टोटल आपल्याकडे 4 शाळा आहेत. ठीक आहे. 60 भागिले 18चं उत्तर खडकीवाल्यांनी काय करा. 70 भागिले 24चं उत्तर मुरुमगाववाल्या मुलींनी ट्राय करा. 80 भागिले 27 शहाडाचे विद्यार्थी ट्राय करा आणि 100 भागिले 33 चिरखनचे विद्यार्थी ट्राय करा. चला मी ती शाळेची नावं लिहिते. चला मला त्या शाळेकडून उत्तर पाहिजे, मग ते कोणी पण करा त्या शाळेमधून. तर हे पहिलं मी कोणाला सांगितलेलं, खडकी सांगितलं ना. दुसरं मी कोणाला सांगितलं, मुरुमगाव. हे तिसरं 80 भागिले 27 मी शहाडाला सांगितलं आणि 100 भागिले 33 चिरखनला.
चला सांगा आता पटपट पटपट. बघूया कोण आधी उत्तर, कोणती शाळा लवकर उत्तर देते. प्रत्येकाला एक एक किंमत वाटून दिली. चला तेवढंच करायचं, एकच भागाकार करायचंय त्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी. मला फक्त मुरुमगावच्या मुलींचा कॅमेरा ऑन दिसतोय. बाकीच्यांचे थांबा, मी स्क्रीन घालवते. येस, 4.5. हा कोणाचं 4.5 आलं उत्तर, कोणत्या शाळेचं? कोणाचं 4.5 आलं? चला आता मी एकेकाला विचारते, शाळेंची नावं घेऊन विचारते मी. हा, पहिली जी शाळा होती खडकी, 60/18, 60/18 किती आलं उत्तर? खडकी मधून उत्तर द्या मुलांना. खडकी शाळेतून उत्तर द्या. किती आलं उत्तर? 60/18चं उत्तर किती आलं? अरे हे 60/18ला आपण सोप्या पद्धतीने पण करू शकतो. 2 मिनिटाचं काम आहे, त्याच्यापेक्षा पण कमी. बघा 60/18 आहे ना, 3 दुनी 6, 3 शून्य 0, 3 संग 18, परत बेत्रिक 6 आणि 10, बेपंचे 10, म्हणजे ऍक्च्युली हे 10/3 आहे. 10/3चं उत्तर किती येतं? 3.33. 3.3333 येत जाणार. सेम 27/24ला पण मुरुमगावच्या मुली 27/24चं उत्तर आलं? आलं की नाही आलं? आलं तर हात वर करा. 27 किती आलं? 4.5. 4.5. डेटा आपल्या सगळ्यांचे म्हटलं ना, सगळ्याचं उत्तर सेम सेम यायला पाहिजे, म्हणजे 3 पॉइंटच उत्तर यायला पाहिजे. मी चेक करून बघते, थांब. 4.5 नाही येणार बहुतेक, मी चेक करते. 2 ने भागूया आधी. तर 70चा अर्धा 2 ने भागल्यावर 35, इथे येणार 12, म्हणजे 35ला 12 ने भागायचे. थांबा, 35ला 12 ने भागल्यावरती 4 तर नाही येणार रे. 12 त्रिक किती? 12 त्रिक 36 येतं ना. 12 दुनी 24, 12 त्रिक 36, म्हणजे 35/12 आले तर 2.99 काहीतरी उत्तर येईल. 4.5 कसं आलं? अरे तुम्हा लोकांना भागाकार पण येत नाही याचा अर्थ. बघा 35 35ला 12 ने भागल्यावरती 12 दुनी 24 किती उरले? मग 4 11 उरले ना. मग पॉइंट घ्यावं लागेल. तिथे 0, मग वरती पण पॉइंट, मग हे जाणार वरतून 0 खाली घेतलं 110, मग 12 8 96, 12 9 108 ना. मग 2 उरले, चालेल. 2 फक्त उरले, चालेल. तर बघा 2.9 आलं उत्तर. 4.5 कसं काय आलं तुमचं? शहाडाचे विद्यार्थी सांगा आता, 80/27 किती आलं उत्तर? 80/27 उत्तर किती आलं मुलांनो शहाडाचे? एवढे 4-5 लॅपटॉप वरून शहाडाची मुलं जॉईन झालेत, एका पण टीमने नाही काढलं अजून उत्तर. तोपर्यंत चिरखनवाल्यांनी पण ट्राय करा हे 100/33. व्हेरी स्लो. हा शहाडा मुलांना अनम्यूट करा. उत्तर काढलं की नाही काढलं? हो नाही तेवढं तरी सांगा. हो नाही काहीतरी बोला मुलांनो.
ह्याचं उत्तर जे आहे ते अप्रॉक्सिमेटली येते 2.96, म्हणजे ह्याला आपण 3.0 घेऊ शकतो. आणि ह्याचं उत्तर जे आहे बघा ना, 33 ला 3 ने गुणा, 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9, 99 येते ना ऑलरेडी, म्हणजे ह्याचं पण उत्तर 3 पॉइंट काहीतरी येणार. एक उरला 3.0 समथिंग काहीतरी ह्याचं उत्तर येईल. जर झालं आपण सध्या सरासरी 3च ठेवूया, 3.0 ठेवूया. मग बघा सगळ्यांच्या किमती आल्या 3च्या जवळ, फक्त पहिलं वाला किंमत जरा जास्त आली, 3.5 आली आहे डायरेक्टली, ती थोडीशी जास्त आहे. पण बाकीच्या सगळ्या ज्या आहे मग ह्या सगळ्यांचीच आपण काय करणार, सरासरी काढणार. आणि तोच आपला जो आहे तो वेग आहे जो आपल्याला 3 मिळायला पाहिजे होता. दिसतंय ना तुम्हाला, हे आपण कितीवर ठेवलेलं होतं, स्पीड 3 वरती ठेवलेलं होतं आणि आपल्याला तो 3 पॉइंट समथिंग काहीतरी त्याचं किंमत मिळते. तर बघा आपण आता सरासरी वेग काढूयात. म्हणून आपण काय करतो मुलांनो, असं 4-5 वेळा निरीक्षण घेतो आणि त्या 4-5 निरीक्षणांची सरासरी काढतो, म्हणजे आपल्याला अचूक उत्तर मिळेल. जेवढं जास्त वेळा निरीक्षण करून सरासरी काढणार तेवढं उत्तर अचूक मिळण्याची जास्त शक्यता असते. ठीक आहे, तर मग आपण आता ह्याची सरासरी कशी काढणार, सरासरी वेग आपला किती असणार आहे, म्हणजे त्या पल्सचा, लहरीचा 3.5 प्लस 3.33 प्लस 2.9 प्लस 3 प्लस 3, म्हणजे ह्या 5 किमतींची बेरीज भागिले 5. आता ही कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचंय आणि मला पुढच्या तासाला ह्याचं उत्तर पाहिजे, पुढच्या आठवड्यात. चला लवकर ह्याला नोट करून घ्या, कारण आपला वेळ संपला. ठीक आहे, थांबा मी मुलांनो परत एकदा स्क्रीन दाखवते. चला ह्या किमती नोट करून घ्या. 3.5 अधिक 3.3 अधिक 2.9 अधिक 3 अधिक 3. ठीक आहे, भागिले ह्या सगळ्यांची 5 जणांची बेरीज करून भागिले 5 करा आणि मला पुढच्या तासाला त्याचं उत्तर पाहिजे. कळलं? कळलं की नाही? ठीक आहे, चला तर आपला आता वेळ संपलाय. पुढच्या तासामध्ये पण आपण पुढच्या आठवड्यात अजून एखादा प्रयोग बघणार आहोत मुलांनो. प्लीज नोट करा, तुम्हाला प्रयोग वही बरोबर घेऊन बसायचे. ठीक आहे, शहाड्याच्या मुलींना समजलंय? समजलं तर थम्सअप दाखवा. प्रयोग वही बरोबर घेऊन बसा. मुरुंगावच्या मुलींना समजलं? ओके, प्रयोग वही बरोबर घेऊन बसायचे. ठीक आहे, ओके. बाकी देवमोगरा स्कूलचा पण कॅमेरा ऑफ आहे, कोटगुलचा पण स्कूलचा कॅमेरा ऑफ होता. तर तुम्ही लोकांनी आय होप ऐकलं असेल मी काय म्हटले, तर नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही सोबत घेऊन बसा प्रयोग वही. ठीक आहे, चला तर आज आपण इथे क्लास थांबूयात. आणि शहाडाच्या ज्या गर्ल्स आहेत ना मुलींनो, थांबा मी रेकॉर्डिंग थांबवते, थांबा जाऊ नका.